एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. या आपण आपल्या वचनाकडे वळूया, थोडा वचन पाहूया. आपला जो आजचा थोडासा शास्त्र भाग आहे तो प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय आणि त्यातले काही वचने आहेत. 4 पासून ते 8 वचने आहेत, परंतु मी 1-2 वचनात वाचेल. खरं पाहिलं असताना त्यामधील 1 ते 10 हा वचनाचा भाग आहे आणि आपला प्रत्येकाचा परिचय असा आहे. परंतु पुन्हा एक वार प्रभू आपल्याला काय सांगत आहे ते आपण ऐकूया. मी 4 पासून वाचत आहे. प्रेषितांचे कृत्य ह्याचा 3रा अध्याय आणि 4 पासून वाचत आहे. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काही मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याच्या हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याचे पावले व गोटे यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत देवाची स्तुती करीत त्याच्या बरोबर मंदिरात गेला. देवबाप वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठव आणि आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा भाग आहे. प्रियानो, ज्यावेळेस आपण ह्या प्रेषितांच्या कृत्याकडे पाहतो त्यावेळेस सुवार्तिक कशा प्रकारे तयार झाले, सेवा कशा प्रकारे करावी आणि मंडळीची स्थापना किंवा सेवकांनी जे 12 प्रेषित होते त्यांच्याद्वारे कुठं कुठं जावं. केवळ येशू ख्रिस्त हा केवळ इस्रायल किंवा यहुदी लोकांसाठीच नाही, परंतु अख्ख्या जगासाठी आला आणि त्यांनी सगळ्या जगावर प्रेम केलं. आणि अनेक अशा शिक्षणाच्या गोष्टी ह्या प्रेषित कृत्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज सुद्धा प्रभू पुन्हा एक वार त्याच गोष्टी आपल्या समोर प्रगट करणार आहे. प्रियानो, ज्यावेळेस आपण या पहिल्या अध्यायामध्ये पाहतो त्यावेळेस प्रेषित कृत्यामध्ये त्यावेळेस आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गात जात आहे आणि त्यावेळेस त्यांच्यावर तो सांगत आहे की तुम्ही जाऊन सर्वांना सुवार्तेची घोषणा करा. नंतरला प्रेषितांची कामं देखील आहे, त्यांनी निवड केलेली आहे, त्यांनी कामं घ्यायला तयारी केलेली आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये पाहतो की 50वा दिवस आहे, पेंटिकोस्ट दिवस आहे आणि त्यामध्ये मोठं कार्य झालेलं आहे आणि अनेक लोकांची भर पडत आहे. आणि तेव्हा तुम्ही वाचता तुम्हाला कळतं की 3000 लोकांची भर, अजून भरपूर काही लोकांची भर पडत चाललेली आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवबाप त्यांना चालवत आहे, देवबाप त्यांना कळवत आहे आणि अद्भुत कार्य करत आहे. आणि जणू काय एक असं वातावरण बनलेलं आहे की शिष्यांचा काळच जणू काय सुरू झालेला आहे की जेणेकरून त्यांचं ऐकणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि खरोखर त्यांना घाबरून राहणं अशा स्थिती त्या ठिकाणी झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हे चालत असताना देवबाप आपला देव त्यांना कशा प्रकारे कळवत आहे की आपलं काम, जे तुम्हाला दिलेलं काम आहे ते कशा रीतीने करावं आणि केलं पाहिजे, हे त्या काळामध्ये देखील देवबाप सांगत होता आणि आज देखील आपल्याला पुन्हा एक वार सांगत आहे. गेले कित्येक दिवस प्रभू ह्या गोष्टीतून माझ्याशी सुद्धा बोलत आहे. या भागामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यास पाहिल्यानंतरला हा भाग सुरुवातीलाच का असा आला, म्हणजे एकच व्यक्तिविषय का आला? कारण की ज्यावेळेस पाहतो ना प्रियांनो, त्यावेळेस पहिल्यांदा अनेक लोकांसाठी आहे, नंतर इस्रायल लोकांसाठी आहे, त्या ठिकाणी अनेक यहुदी लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. परंतु ह्या भागामध्ये एक अशी उत्तम गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे अशी की व्यक्तिवाचक गोष्ट यामध्ये शिकायला भेटत आहे. आणि ह्या गोष्टीचं ज्यावेळेस आपण हेडिंग ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपल्याला हा भाग समजतो की एक लुळा मनुष्य आहे किंवा पांगळा मनुष्य त्या ठिकाणी आहे आणि त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे की तो जन्मापासून आहे.
जन्मापासून आहे. पण त्याच्यामध्ये एक सुंदर गोष्ट अशी आहे की तो त्याला उचलून मंदिराजवळ आणत आहेत आणि तो मंदिराजवळ देखील बसून राहत आहे. आणि असं लिहिलं आहे की दररोज रोज त्याला मंदिरामध्ये आणत आहे. दुसऱ्या वचनामध्ये वाचाल त्यावेळेस तुम्हाला कळतं. आता हा रोज त्या ठिकाणी आलेला व्यक्ती आहे आणि तिथे बसत आहे, लोकांना पाहत आहे, लोकांकडे भीक मागत आहे. आणि त्या ठिकाणी आणखी व्यक्ती आहे, ते म्हणजे पेत्र आणि योहान. ते सुद्धा दररोज जाणारे आहेत, कारण की आपण ज्यावेळेस दुसरा अध्याय आणि 46 वचन वाचतो त्यावेळेस ते रोज रोज मंदिरात जात होते, असा भाग त्या ठिकाणी कळतो. आता ह्या दोन्ही गोष्टीमध्ये हे दोघं पण रोज रोज जाणारे आहेत. परंतु ज्यावेळेस आपण 4थ्या वचनामध्ये येतो त्यावेळेस तिकडं असं लिहिलेलं आहे की पेत्राने त्याला निरखून पाहिले. प्रियांनो, कित्येक वेळा जीवनामध्ये ह्या देखील गोष्टी घडतात की कित्येक वेळा काही गोष्टीवर आपलं लक्ष जात नाही. त्यावेळेस त्या गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे. आपले बंधू देखील आपण सांगतात ना की तुम्ही झूमवर येताना आपला कॅमेरा चालू ठेवा, जेणेकरून तुमचा चेहरा आम्हाला दिसेल. आणि खरंच कित्येक वेळा ही चांगली गोष्ट देखील आहे, कारण की ज्यावेळेस आम्ही ह्या झूम माध्यमातून अनेक विश्वासणाऱ्यांना पाहतो आणि कुठल्या प्रोग्राम निमित्ताने किंवा एखाद्या सभेनिमित्ताने ज्यावेळेस आपण भेटतो, ते खरंच मला एक आणायला अनुभव आहे की त्यावेळेस एक आनंद होतो की बाबा ह्यांना आम्ही रोज रोज भेटतो, रोज सलाम करतो, किती आनंद होतो. आणि काय होतं की एक गोष्ट सांगायची वाटते, ती म्हणजे अशी की इतकं सलाम ज्यावेळेस हा प्रोग्राम सुरू होतो सलाम बोलल्याशिवाय राहत नाही. आमचं मुंबईचं जीवन आहे, थोडंसं धावपळी जीवन आहे, नोकरी धंद्याला जायला लागतं. त्यावेळेस ट्रेनमध्ये सुद्धा असो, तेव्हा कोणीतरी असं बोलतं की ब्रदर विक्रम जगताप सलाम. अहो, खरं सांगतो की ट्रेनमध्ये सुद्धा असं वाटतं की कधीतरी फोन काढावा आणि सलाम करू, परंतु गर्दीच्या कारणामुळे कधी कधी सलाम करावं. एक एक आपुलकी, एक आपल्या बंधूला दिलेली शांती किंवा आपल्या बंधूविषयी आलेला आवाज ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस किती बरं वाटतं. आणि तसाच प्रकार आज आपल्यामध्ये देखील असणं फार गरजेचं आहे की प्रियांनो, निरखून पाहणं आज गरजेचं आहे. प्रियांनो, हे पांगळपण केवळ या मनुष्यामध्ये नाही, परंतु आज अनेकांमध्ये अशा प्रकारचं पांगळपण आहे. पांगळपण बघायला गेलं तर प्रियांनो एक प्रकारचं आध्यात्मिक रीतीने कमी पडलेलं. प्रियांनो, ते आपल्यापैकी असे कोणी असेल की जो व्यक्ती मंडळीत येत आहे, आपल्यापैकी कोणी असा व्यक्ती असेल की तो आपल्याला मंडळीत जाताना पाहत असेल, आपल्यामध्ये असा कोणी व्यक्ती असेल की तो रोज आपल्याविषयी विचार करत असेल, अशा प्रत्येक व्यक्तीकडे पाहणं आज तुमचं आणि माझं एक काम आहे. बघा, हे रोज जाणाऱ्या गोष्टी आहेत. पेत्र योहाने रोज जाणार आहे, परंतु त्यांचं इतका दिवस लक्ष गेलं नाही. परंतु यावेळेस असं लक्ष गेलं, कारण की त्यावेळेस त्या व्यक्तीने त्याला आवाज दिला. होय प्रियानो, आज प्रत्येक जण आपल्याला पाहत आहे आणि काहीतरी अपेक्षा धरत आहे की आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी मिळावं. आणि प्रियानो, तुमचं आणि माझं देखील काम आहे की त्यांच्याकडे पाहणं. पेत्राने या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांनी निरखून पाहिलं. होय प्रियांनो, निरखून पाहणं आज आपलं काम आहे. निरखून पाहणं, आपल्या मंडळीतील बंधुजनांकडे निरखून पाहणं, बहिणीकडे निरखून पाहणं. आणि प्रियांनो, जे प्रभूमध्ये वाढत आहेत की तेव्हा त्यांना कशा प्रकारे वाढवायला पाहिजे यासाठी पाहणं हे फार गरजेचं आहे. कारण की एक लंगडपण जणू काही आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आलेलं असं आहे, आणि ते दूर करण्याकरता किंवा त्यातून काढण्याकरता प्रभू तुमचा आणि माझा उपयोग करत आहे. प्रियानो, ते 4थ्या अध्यायामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की त्यांनी निरखून पाहिलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाकडे पहा. तो पेत्र त्याला म्हणत आहे की बाबा तू आम्हाकडे पहा. प्रियानो, गेल्या आठवड्यामध्ये देखील आपण जर पाहिलं असेल तर सोमवारपासून जे काही संदेश झाले त्या संदेशामधून आपण अनेक संदेशांच्या जीवनातून पाहिलं की आपण स्वतः देखील तशा प्रकारे राहणं आणि आपल्या जवळ असणाऱ्या लोकांना देखील तशा प्रकारे करणं फार गरजेचं आहे. प्रियानो, आपल्याकडे पाहायला, प्रियानो, मी जास्त दुसरं सांगत नाही, परंतु ज्यावेळेस गुरुवारचं तुम्ही वाचलं ऐकलं असेल त्यावेळेस एक प्रकारे ब्रदरने सांगितलं होतं की वस्त्रांविषयी सांगितलं होतं. आणि वस्त्रांमध्ये आपण कशा प्रकारे घालावे आणि प्रभू ख्रिस्ताचे जे वस्त्र ते कशा प्रकारे चिठ्ठे टाकल्यानंतर त्यांना कळालं. प्रियानो, आपल्याकडं बघण्यामुळे, आपल्या कुठल्या तरी चांगुलकीच्या गोष्टी बघण्यामुळे आज एखाद्या विश्वासामध्ये वाढ होत आहे का, हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. आणि तशा प्रकारे आपलं जीवन ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतरला पुढं ज्या वचनामध्ये आपण जातो त्यावेळेस आपण 5व्या वचनामध्ये भेटतं, ते म्हणजे असं की तो त्यांच्याकडे कुठल्या अपेक्षेने पाहत आहे. एक अपेक्षा, होय प्रियानो, आज प्रत्येकाची अपेक्षा लागलेली आहे. केवळ मंडळीतच नाही, परंतु जगातल्या लोकांकडे देखील
आज आपल्याला ज्यावेळेस आपलं जीवन ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला स्मरून असतं, त्यावेळेस प्रत्येकाची अपेक्षा लागते की ह्याच्यामध्ये असा का आनंद आहे, किंवा हा का असा वेगळा वागतो, का हा आम्ही जे करतो त्या गोष्टी करत नाही. या सगळ्या गोष्टी तो सगळे व्यक्ती विचार करतात. परंतु ज्यावेळेस आपण विश्वासणारे यानंतर बघतो, त्यावेळेस प्रियनो आपल्या मंडळी सुद्धा देखील आपल्या प्रियजन अपेक्षेने बघतात. ती अपेक्षा म्हणजे अशा रीतीची आहे की कित्येक वेळा आपल्या बंधू आपल्या मंडळीमध्ये असे असतात की प्रार्थना फार सुंदर रीतीने करतात, गाणं फार सुंदर रीतीने बोलतात, कोणी वचन फार सुंदर रीतीने गातात. आणि आपल्या विश्वासणाऱ्यामध्ये देखील असे काही बघणारे असतात की बंधू किती सुंदर बोलतात किंवा बहीण किती सुंदर गाणं गाते. प्रियांनो, ह्या ज्यावेळेस त्यावेळेस बघताच त्यावेळेस त्यांना देखील त्या अपेक्षेने आपण त्यांना कळवणं, त्यांना सांगणं, त्याला समजवणं, प्रार्थना कशी करावी, देवाच्या गाण्याची तयारी कशी करावी, देवाची आराधना कशी करावी, देवाचं वचन कशा प्रकारे वाचावं, देवाचं वचन कशा प्रकारे सांगावं, हे देखील आपण त्यांना कळवणं हे देखील गरजेचं आहे. आणि 6व्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला पुन्हा कळतं की पेत्र त्यांना म्हणत आहे की बाबा माझ्याकडे काही नाही, पण जे आहे ते तुला देत आहे. आणि आपण देखील आज त्याच गोष्ट पाहणार आहोत प्रियानो. प्रियानो, ज्या वेळेस जगातील अनेक लोक अनेक रीतीने पाहतात, परंतु ज्या वेळेस तुम्ही आणि मी एखाद्या अशा बंधूला किंवा एखाद्या अशा बहिणीला ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस आपल्याकडून देखील अशा काही गोष्टी देणं फार गरजेचं आहे. आणि पेत्राने सुद्धा ती अद्भुत गोष्ट, ती महान गोष्ट या ठिकाणी त्या पांगळ्या मनुष्याला किंवा लंगड्या मनुष्याला दिलेली आहे. आणि ती अशी गोष्ट दिलेली आहे. आपण 6वं वचन पुन्हा एकदा वाचूया. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. प्रियानो, किती अद्भुत गोष्ट आहे ना, किती महान त्याने भरलेली गोष्ट आहे की त्याच्याकडे सोने रुपये काही नाहीये. माझ्याकडे भले भरपूर लोक आम्हाला ऐकायला येत आहेत, भरपूर लोक आम्हाला स्वीकारत आहेत, परंतु तसं माझ्याकडे काहीच नाहीये. पण माझ्याकडे जे आहे ते अद्भुत आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रियानो, ज्या वेळेस या प्रभू येशू ख्रिस्ताचा उच्चार ज्यावेळेस तो करत आहे ना, त्यावेळेस एक अद्भुत गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळते. ती म्हणजे अशी की तो येशूचं नाव घेताना काय म्हणत आहे, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने. प्रियानो, हे जेव्हा पेत्र जेव्हा बोलतो ना, तो केवळ ह्या मनुष्यालाच नाही. जर आपण पाहिलं तर प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि 22 वचन मध्ये पाहिलं, तर त्या ठिकाणी लोक समुदाय आहे, अनेक लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि या लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे. त्या गर्दीमध्ये देखील पेत्र जेव्हा सांगतो ना, तेव्हा हाच उच्चार करत आहे, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने. नंतरला तुम्ही अजून जरा पुढे गेलात, आता आपण पाहिलं अशा प्रकारे 3ऱ्या अध्यायामध्ये ह्यामध्ये काय आहे, व्यक्तिवाचक एका व्यक्तीला सांगताना देखील तो नासुरी येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि त्यात आपण आता पाहणार पण आहोत. आणि ज्यावेळेस पुढे जातो 4था अध्याय आणि 8 ते 10 वचनामध्ये ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस अधिकारी आहेत, मोठे मोठे वडीलजण आहेत, असे लोक मोठे असताना लोकसमुदाय आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एक वार पेत्र ज्यावेळेस सांगत आहे, भाषण देत आहे, त्यावेळेस देखील तोच उच्चार करत आहे की नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने. आणि ज्या वेळेस आपण 10व्या वचनामध्ये 10व्या अध्यायामध्ये जातो, त्या 10व्या अध्यायाच्या 38व्या वचनामध्ये देखील आपण पाहतो, त्या ठिकाणी देखील आपल्याला कळतं की एक कुटुंब आहे, त्याचे मित्रमंडळ आहेत, आणि त्या ठिकाणी अनेक फॅमिली आहे, अनेक कुटुंब असल्यावर त्या ठिकाणी देखील पेत्र म्हणत आहे की नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने. प्रियानो, किती अद्भुत आहे ना. हा पेत्र ह्या गोष्टीचा उच्चार का करत आहे, कारण की त्या नावामध्येच एक अद्भुत असं रहस्य आणि अद्भुत असं प्रेम दडलेलं आहे. आणि तेच प्रेम तुम्ही आणि मी समजणं, आणि आपल्याला जे पाहतात त्यांना कळवणं, आणि आपण ज्यांना पाहत आहोत त्यांना देखील सांगणं गरजेचं आहे. ते म्हणजे हे की नासुरी येशू. खरोखर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं का म्हणत आहे, कारण नासुरी याचा जर बघायला गेलं, ह्याचा जर नावाचा अर्थ बघायला गेला किंवा याला समजण्याचा प्रयत्न केला, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की नाझरेत ह्या शहरामध्ये येशू ख्रिस्ताचे लहानचा मोठा झाला. आणि त्या ठिकाणी त्या गावाला, त्या नगराला इतकं भयंकर रीतीने लोक पाहत होते. त्यांची भाषा फार खालच्या प्रकारची, त्यांचं वागणूक फार भयंकर रीतीचं, जणू काय त्यांच्या भाषेतून केवळ घाणच निघणार अशा प्रकारे त्यांचं त्यांचं वागणूक होतं. आणि ह्या गोष्टी प्रगट करण्याकरता त्यांना येशूला देखील ह्या गोष्टीचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. एवढंच नाही तर असं आहे की ज्या ज्या वेळेस पेत्र, योहान देवाचे सेवक ज्या वेळेस सेवा करायला जायचे ना, त्यावेळेस त्यांना सुद्धा लोक अशा प्रकारे म्हणायचे, अरे हे नासुरी त्या येशूचे लोक आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा तुच्छ लेखेने
पाहणारं असं एक नाव या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आपल्याला ही गोष्ट कळते की असल्या भयंकर नाव पडलेल्या किंवा असल्या भयंकर असणाऱ्या नगरामध्ये आपला प्रभू येशू ख्रिस्त राहिला. प्रभू येशू ख्रिस्त तिथे लहानाचा मोठा झाला. किती हे अद्भुत प्रभूचं प्रेम आहे ना, किती हे महान प्रभूचं प्रेम आहे. जो गौरवामध्ये राहणारा, जो देवदूतांची स्तुती घेणारा, तो सिंहासनावर बसणारा असा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आज अशा लोकांमध्ये राहिला, अशा लोकांमध्ये जगला की तिथे त्या ठिकाणी फार भयंकर येथील स्थिती होती. प्रियानो, आज या प्रभू ख्रिस्ताच्या जीवनातून तुम्हाला आणि मला देखील प्रभू सांगत आहे. आज आपल्या आजूबाजूला देखील अशा प्रकारचं वातावरण आहे का? आज आपल्या आजूबाजूला असं काही लोक आहेत का? आज प्रभू तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्हाला देखील अशा प्रकारे ताऱ्याप्रमाणे चमकवणार आहे. तर तुम्हाला आणि मला अशा प्रकारे उंच करणारा हा गौरवी देव आहे. केवळ त्या येशूकडे पाहणं फार गरजेचं आहे. कसंही असो, लोक कोणी असो, परंतु त्यामधून तुम्हाला एक अद्भुत जशा प्रकारे कमळाचं फूल तशा प्रकारे तुम्हाला आणि मला बनवणारा हा आपला देव आहे. पुढे ह्या ठिकाणी आणखी एक गोष्ट कळते की येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणजे काय, येशूच्या नावाचा अर्थ आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, परिचय आहे की तारण. होय प्रियानो, त्याच्याद्वारेच तारण आहे, त्याच्याद्वारेच आपल्याला मुक्ती आहे, त्याच्याद्वारेच आपल्याला स्वर्ग आहे, त्याद्वारेच आपल्याला या जगापासून वेगळंपण आहे. आणि खरोखरच ते तो सांगत आहे की नासुरी येशूच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या नावाने, एक ख्रिस्त याबद्दल आपल्याला अर्थ माहिती आहे की काय आहे की अभिषिक्त, अशा प्रकारे त्या नावाचा अर्थ आहे. आणि प्रभूंनी आपल्याला काय केलेलं आहे की ज्या ज्या वेळेस आपण त्याचं वचन ऐकतो, त्याच्या वेळेस त्याच्या वचनाचा अभ्यास करतो, वचन वाचतो, त्याच्या सहभागितेमध्ये बसतो, एक जणू का एक वचनाने भरून जातो, एक अभिषिक्त झाल्याप्रमाणे तुम्ही आणि मी होतो. हे अद्भुत एक जीवन या प्रभू ख्रिस्ताच्या जीवनातून आणि प्रभू ख्रिस्ताच्या गोष्टीतून तुम्हाला आणि मला कळतं. पेत्राला देण्यासाठी काहीच नाही, पेत्राला पाहण्यासारखं काहीच नाही, पण पेत्राच्या आतमध्ये, पेत्राच्या बोलण्यामध्ये, पेत्राच्या विचारामध्ये केवळ एकच आहे, ते म्हणजे नासुरी येशू ख्रिस्त. आज खरोखर आज तुमच्या आणि माझ्यामध्ये देखील अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त असणं, अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त दाखवणं, तो केवळ लोकसमुदाय नाही, तो केवळ फॅमिलीमध्ये नाही, तो व्यक्तिवाचक लोकांना देखील, व्यक्तिवाचक मित्रांना देखील, व्यक्तिवाचक आपल्या बंधूंना देखील, व्यक्तिगत आपल्या बहिणीला देखील तो कळवणं आज तुमचं आणि माझं काम आहे. आणि त्याचा परिणाम किती सुंदर आहे बघा. ज्यावेळेस आपण 7वं वचन वाचतो ना, त्यावेळेस असं लिहिलेलं आहे की त्यांनी त्याचा उजवा हात पुढे केला आणि त्याला उठवलं. होय प्रियानो, ज्या वेळेस आपण नासुर येशू ख्रिस्त देतो ना किंवा त्याच्याविषयी कळवतो ना, त्यावेळेस एक अद्भुत गोष्ट होते की त्याला भेटण्याची, त्याला मिळवण्याची आपल्याला एक शक्ती, जणू काय सामर्थ्य भेटतं की जेणेकरून पेत्राने आपला हात पुढे केला आणि त्या पांगळ्या मनुष्याने देखील काय विश्वासाने हात पुढे केला. आता त्या लुळ्या मनुष्याला, लंगड्या मनुष्याला माहिती आहे की मला उठाय होणार नाही, पण त्यांनी मला जे दिलेलं आहे तो किती अद्भुत आहे. त्या विश्वासाने त्याने देखील हात दिलेला आहे आणि काय केलेलं आहे की तो उठून अशा प्रकारे लिहिलं आहे की उडी मारून उठला. विश्वासी जीवन ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त आपण देतो, प्रभू ख्रिस्ताला ज्यावेळेस कळवतो, त्यावेळेस केवळ असं साधं सिंपल कंटाळवादी होत नाही, परंतु एक अद्भुत आनंद जीवनामध्ये येतो, एक अद्भुत हर्ष आपल्या जीवनामध्ये येतो. आणि तो आनंद फार वेगळा असतो. त्या आनंदामध्ये जे आपलं आयुष्यभर झालेलं दुखणं ते पूर्णपणे विसरून जातो. ते झालेलं काही टेन्शन ते पूर्णपणे निघून जातं. अशा प्रकारचा आनंद त्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाला ज्यावेळेस आपण स्वीकारतो, त्याचं नाव ज्यावेळेस आपण घेतो, त्यावेळेस तो होतो. बघा, ह्या वचनामध्ये असलेलं आहे की ज्या वेळेस त्याने हात पुढे केला ना, त्यावेळेस एक गोष्ट अशी झालेली आहे की त्याचे पाय आणि घोटे ह्यात तत्काळ बळ आले. आणि ज्या वेळेस बघायला गेलं ना प्रियानो, की तो ज्या वेळेस त्याने हात पुढे केला आणि हात धरून उतरला ना, तो एक अद्भुत चमत्कार या ठिकाणी दिसलेला आहे. पहिल्यांदा त्याच्या पावल्यामध्ये लिहिलेलं आहे आणि नंतर त्याच्यामुळे घोट्यामध्ये लिहिलेलं आहे. प्रियानो, जी बरं होण्याची योग्य क्रिया त्या ठिकाणी कळत आहे. प्रियानो, ज्या वेळेस एका बंधूला ज्यावेळेस आपण प्रभूचं प्रेम सांगतो, प्रभू दाखवतो ना, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये एक उत्तम गोष्ट अशी घडते. ती म्हणजे काय आहे? ती प्रथमतः सुवार्ता सांगावी किंवा मला जे कळायला प्रभू ख्रिस्त आहे ते कळवणं त्याला समजून जातं, त्याला कळतं. पावले ह्या गोष्ट पाहिल्यानंतर कळतं की सुवार्तेला जाणं,
घोटे या ठिकाणी आपल्याला कळतं की गुडघ्यावर येणं, प्रार्थना करणं, एक अद्भुत रीतीने गुडघ्यावर बसून त्याला त्या देवाकडे मागणं, देवाला कळवणं, ही गोष्ट देखील अद्भुत रीतीने कळते. या जीवन ह्या व्यक्तीने कधी अशी गोष्ट केली नव्हती, परंतु या त्याला ज्यावेळेस प्रभू येशू समजलं आणि त्या प्रभू येशू त्यांनी जाणलं, त्यावेळेस त्याच्यामध्ये ही उत्तम रीतीची क्रिया घडलेली आहे. होय प्रियानो, ज्यावेळेस आपण पाहतो, ज्यावेळेस आपण पाहायला लावतो आणि ज्या वेळेस आपण आपल्या महान प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो, त्यावेळेस किती अद्भुत गोष्ट घडते, की तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही अशा रीतीची आपला गौरव देव आपल्या व्यक्तीकडून देखील करतो. आणि ती म्हणजे काय, त्याला सुवार्तेचं कर्तव्य आणि त्याला प्रार्थनेचं कर्तव्याची जाणीव देखील करते. आणि 8व्या वचनामध्ये वाचून किती आनंद होतो. ते वचन पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर आपला फार मुखावर हर्ष येतं. ते म्हणजे असं, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. काय सन्मान आहे, काय आनंदाची गोष्ट आहे. उड्या मारत. आता बघा, पेत्रा आणि योहान हे अनेक लोकांना शिकवणारे आहेत. लोक त्यांच्याकडे पाहणार आहेत, आता काय शिकवणार आहेत. परंतु ज्या वेळेस हा लंगडा मनुष्य त्यांच्याबरोबर उड्या मारत जात आहे, एक लक्षात आ की त्याच्याकडे देखील लोकांचं लक्ष गेलेलं आहे. लोक त्याला देखील पाहत आहेत, म्हणून पुढे म्हणतात की लोकांना आश्चर्य झालेलं ना, की रे, हा तोच आहे ना नक्की. हा एवढा आनंदित आहे, हा एवढा हर्षत आहे. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी पाहतो आणि आपल्याला पाहायला लावतो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा देतो ना, प्रियांनो, अशा प्रकारचा मोठा चमत्कार आपल्या जीवनामधून घडतो. आणि एवढी देवाची मोठी स्तुती होते, देवाचे गौरव होतं, की देवाचं गौरव केवळ आपल्याला पाहून लोक देखील देवाचा गौरव करतात. या ठिकाणी लिहिलं ना, की लोक फार 10व्या वचनामध्ये पाहाल तुम्हाला कळेल, की लोक आश्चर्य करू लागले. आणि लोक काय झालं, विस्मय झाले, पूर्णपणे एकदम आश्चर्य त्यांच्या जीवनामध्ये झालं, की कसं काय हे झालं. प्रियानो, होय, आज आपण पाहणं फार गरजेचं आहे. होय, आपण आपल्याकडे सुद्धा दाखवणं देखील गरजेचं आहे आणि आपल्या प्रभू ख्रिस्ताला आज आपण कळवणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळं होणारा हा उत्तम चमत्कार, हे उत्तम गोष्ट आज आपण करून देवाचं गौरव करणं फार गरजेचं आहे. होय प्रियानो, तुम्हाला आणि मला चालण्याकरता, तुम्हाला आणि मला अशा प्रकारे उभं करण्याकरता त्या महान प्रभूने देखील असं प्रेम त्या वधस्तंभावरती केलं. आपल्या पायामध्ये खिळे घेतले, की जणू करून तुम्ही आणि मी चालावं. जे लंगडे आहे, जे आध्यात्मिकतेने लंगडे आहे, जे जगातल्या गोष्टीमध्ये लंगडे आहेत, प्रियानो, अशा प्रत्येकाला आज प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय दाखवून त्यांना चालवणं, वचनाप्रमाणे त्यांना राहणं आणि प्रभूचं प्रेम त्यांना कळवणं आज तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आणि खरोखर देवा हे करण्याकरता आणि त्यामध्ये वाढवण्याकरता आणि ते आणि तुम्ही आणि मी, आपण सर्व मिळून देवाची स्तुती करण्याकरता देव आपण प्रत्येकाला सहाय्य करू.